हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते जय भीम सगळ्यांना. मी सीमा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी माझं कुठलंही रुटीन शेअर न करता आज मी जे माझं 14 एप्रिल निमित्ताने जे मी फराळ बनवलं होतं तर ते मी तुमच्याशी शेअर करते. आज सगळंच मी सकाळपासून घरातलं पटापट काम उरकलेलं आहे आणि सकाळचा क्लास देखील घेतला. आता तुम्ही म्हणाल की मुलांना क्लासला सुट्टी लागली आहे तर मग क्लास कसला? तर काही शाळा ज्या आहेत त्यांच्या पॅट एक्झाम चालू आहेत गव्हर्नमेंटच्या आणि त्या मुलांच्या शाळा चालू आहेत, त्यांच्या एक्झाम चालू आहेत. तर त्याचपैकी एक मुलगी माझ्या क्लासमध्ये आहे, तर तिची एक्झाम जवळपास 25 एप्रिलला संपणार आहे. तिचा क्लास वगैरे घेतला, घरातलं सगळं काम आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला आणि म्हटलं की चला आता फराळाला सुरुवात करूया. आता घराची सगळी जवळपास साफसफाई झालेली आहे आणि आता मी लागलेली आहे फराळ बनवायला. तर जास्त काही फराळ बनवणार नाहीये, मोजकंच मी फराळ बनवणार आहे. तर आज मी विचार केला की आज निदान 2 तरी साहित्य म्हणजे पदार्थ बनवून तयार झालेच पाहिजे. एक म्हणजे पातळ पोह्याचा चिवडा आणि दुसरं म्हणजे नानकटाई. तर पातळ पोह्याचा चिवडा बनवायला खूप सोपा आहे, झटपट बनतो आणि म्हणून मग मी पातळ पोह्याच्या चिवड्यापासूनच बनवायला सुरुवात केली. पातळ पोहे मी व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आणि ते तसेच एका परातीमध्ये काढून ठेवले. 3 पळ्या तेल घातलं होतं आणि त्यामध्ये 1 वाटी भरून शेंगदाणे घातलेले आहेत आणि छान असे त्याला तळून घेतलेले आहेत कुरकुरीत होईपर्यंत. त्यातच मग मी डाळ्या घातल्या होत्या, फुटाण्याची डाळ. त्यामध्ये थोडंसं खोबरं आणि बदामाचे तुकडे घातले होते. बदामाच्या ऐवजी आपण काजूचे तुकडे देखील घालू शकतो. तर आता हे सगळं फ्राय होतंय तोपर्यंतच यामध्ये मी जिरं आणि मोहरी घातली. आता शेंगदाणे आणि बाकीचे डाळ्या वगैरे परतायला थोडासा वेळ लागतो आणि छान असं आतून कुरकुरीत होण्यासाठी गॅस इथे मी मंद ठेवला होता. मंद आचेवरती मी एक साहित्य घालते. आता यामध्ये मी ठेचलेलं लसूण घातलंय. आता लसूण लाल व्हायला थोडासा वेळ लागेल आणि तोपर्यंत शेंगदाणे खूप छान असे खरपूस आतून तळले जातील. ठेचलेलं भरपूर सारा लसूण आणि धुतलेला भरपूर सारा कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे. आता याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. यातील कढीपत्ता किंवा मग लसूण थोडा जरी नरम राहिला ना तर आपला चिवडा नरम झालाच समजा. तर आता हे सगळं परतून घेते आणि जोपर्यंत लसणाचा रंग लालसर आपल्याला दिसत नाही तोपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचंय. आणि यामध्ये कुठलंही लसूण किंवा कढीपत्त्यामध्ये मॉइश्चरायझर राहू नये म्हणून यामध्ये मी मीठ घातलं थोडं आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. मिठामुळे काय होतं, लसूण आणि कढीपत्त्याचं सगळं मॉइश्चरायझर निघून जाईल आणि पटापट हे तळून होईल, कुरकुरीत होईल. तर आता खूप छान असं हे कुरकुरीत होतंय. पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी मी ह्याला परतून घेतलं. चिवडा करत असताना घाई अजिबातच करायची नाही. व्यवस्थित हे जे साहित्य जिन्नस घातलेलं आहे ते आपण व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि त्यासाठी इथे आपल्याला गॅस एकदम स्लो करून घ्यायचा. जर तुम्हाला याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आधी तळून बाजूला काढून घेऊ शकता. आता हा मी नेहमीच करते त्यामुळे मी डायरेक्ट फोडणी केलेली आहे. हिंग घालून झाल्यानंतर व्यवस्थित कुरकुरीत परतून झाल्यानंतर तळून झाल्यानंतर लसूण लालसर दिसायला लागला आणि कढीपत्त्याचा देखील छान असा कुरकुरीत आवाज यायला लागला. त्यानंतर मी यामध्ये बारीक जो पातळ पोह्याचा जो चिवडा असतो, पोहे असतात तर ते मी चाळून ठेवलेले तर ते डायरेक्ट मी या फोडणीमध्ये घातलेत. तर हे जे पातळ पोहे होते ते आधी मी काही व्यवस्थित भाजून वगैरे घेतलेले नाहीत. कच्चेच चाळून घेतलेले पोहे या फोडणीत घातलेले आहेत आणि गॅस आणखीनही मंद आचेवरच सुरू आहे. मंद आचेवरच हे पोहे व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे. छान असे 4 ते 5 मिनिटासाठी हे पोहे खाली वर असे करून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, फोडणी एकतर सगळीकडे या पोह्यांना लागते आणि दुसरी गोष्ट मंद आचेवरती हा जो चिवडा आहे छान असा कुरकुरीत होतो तयार. आता हे सगळं तयार झालंय त्याला मी बाजूला ठेवलंय आणि आता झाकण ठेवलेलं नाहीये, गार होऊ देणार आहे आणि मगच ते एका बरणीत भरणार आहे. आता मी इथे सुरुवात केली नानकटाई बनवायची. तर नानकटाई बनवण्यासाठी एक पेला किंवा कप किंवा मग अशा पद्धतीचा एक बाउल असेल तर त्याचं प्रमाण घ्यायचं. इथे मी एक छोटा लहान बाउल म्हणजे वाटी भरून इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर घरीच मी बारीक करते साखर. तर वाटीभर साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये 8 ते 9 वेलच्या घालून बारीक ही पिठी साखर दळलेली आहे. आता याच वाटीमध्ये ही जी साखर आहे ती मी घालून घेणार आहे. तर साधारणपणे पिठी साखर आपल्याला
1.5 वाटी इतकी घालायची आहे. तर आता इथे मी मोजूनच घेणार आहे साहित्य. तर पिठी साखर बघा इथे वाटीभर घेतलेली आहे आणि आता शिल्लक राहिलेली ती देखील मोजून घेते किती राहिली आहे ती. तर साधारणपणे अर्धी वाटी भरेल इतकी ही पिठी साखर आता घेतलेली आहे. सगळीच पिठी साखर घेतलेली आहे मी, म्हणजे जवळपास ही पिठी साखर 1.5 वाटी भरेल इतकी ही पिठी साखर आहे. तर 1 वाटी वनस्पती तूप आणि 1.5 वाटी पिठी साखर. आता इथे साखरेचं प्रमाण तुम्हाला नानकटाईमध्ये किती हवंय, कमी जास्त हवंय, तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर कमी करू शकता. साधारणपणे 2 ते 3 चमचे साखर कमी केली तरी देखील चालेल. आता हे ना मी एका बीटरच्या सहाय्याने छान असं फेसून घेते, बीट करून घेते, म्हणजे खूप हलकी फुलकी अशी ही क्रीम तयार होईल. आणि जितकी हलकी फुलकी क्रीम तयार होईल ना तितके आपले बिस्किट खुसखुशीत असे होतात, म्हणजे नानकटाई. तर याला आता साधारणपणे 2 ते 3 मिनिटांसाठी बीट करून घेते आणि मग याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. खूप छान अशी मऊसर फ्लफी अशी या पिठी साखर आणि वनस्पती तुपाची क्रीम तयार झालेली आहे. आणि आता हे परफेक्ट मिश्रण तयार झालंय. आता हे बीटर मी साईडला काढते. यामध्ये आता आपल्याला कोरडं साहित्य घालून घ्यायचंय. तर याच वाटीने चाळणीमध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी मैदा घालून घेते. आणि यामध्ये आता साधारणपणे याच वाटीने पाऊण वाटी भरेल इतकं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथे बेसन पीठ देखील घेतलेलं आहे मी. बेसन पिठामुळे खूप छान खमंग असे नानकटाई बिस्किट तयार होतात. जर आपल्याला बेसन पीठ आवडत नसेल तर या ठिकाणी मैद्याचं प्रमाण इतकंच घ्यायचं आहे. यामध्ये चमच्याभर बेकिंग पावडर घातलेली आहे. बेकिंग पावडर असेल तर नक्कीच घाला. खूप छान असे हे खुसखुशीत बिस्किट बनून तयार होतात. आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थित चाळून घेतलंय. जितकं आपण चाळू ना तितकं या कोरड्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते. आता हे जे चाळलेलं मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते मी. तर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. जास्त जोर लावून देखील आपल्याला हे जे पीठ आहे नानकटाईचं ते मळून घ्यायचं नाही. हलक्या फुलक्या हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचंय. तर आता हे मिक्स करून घेते. आता चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जसं आपण हाताने हे पीठ मळू तशी आपल्या हाताची उष्णता या पिठाला लागते आणि हे पीठ आणखीन असं छान असं मऊसर ओलसर व्हायला लागतं. आता ही कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट आहे. जर इथे तुमच्याकडनं हे पीठ जरा जास्तच ओलसर वाटायला लागलं तर त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे चाळलेल्या मैद्याचा वापर करू शकता. परफेक्ट आता ही कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे पिठाची. याचे आता मी मनाप्रमाणे गोळे घेऊन त्याचे बिस्किट बनवून घेते. तर अशा पद्धतीने मी साधारणपणे चपटे बिस्किट बनवून घेत आहे. एकाच आकाराचे बिस्किट होण्यासाठी तुम्ही एखाद्या चमच्याचा वापर देखील करू शकता. तर आता हे एक बिस्किट तयार झालंय. अशाच पद्धतीने मी बाकीचे बिस्किट देखील तयार करून घेणार आहे. तर त्यावर सजावट म्हणून आपण चारोळी, बदाम किंवा मग काजू लावू शकतो. तर आता हे मी बिस्किट बनवून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण बेक करायला ठेवतो त्यावेळेस यावर मी थोडेसे बदामाचे तुकडे लावून घेणार आहे. आता आज हे बिस्किट मी ओव्हनमध्ये बेक करते. तर साधारणपणे ओव्हनचं टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअसवर होतं आणि 15 मिनिटांसाठी हे बिस्किट मी बेक करून घेतलेत. खूप छान असे तळे गेलेले आहेत या बिस्किटाला आणि यावरूनच कळते की हे बिस्किट किती खुसखुशीत झालेले आहेत. जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे नानकटाई बिस्किट बनून तयार झालेले आहेत. आणि जास्त काही वेळ देखील लागला नाही. तर साधारणपणे 1 किलो किंवा मग पाऊण किलोचे इतके हे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. तर हे बिस्किट मी मोडून देखील दाखवते. खूप छान असे दोन्ही बाजूने बेक झालेले आहेत. तर आता हे मोडून घेते आणि हे बिस्किट आणि हा जो चिवडा होता हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. तर बघा आतून देखील खूप छान असे बेक झालेले आहेत. आता हे बिस्किट बघा मी मोडून दाखवते. तर खूप छान असं हे बिस्किट बनवून तयार झालेले आहे. तोंडात टाकताच विरघळेल असं हे बिस्किट तयार झालेले आहे. तर आजचे फराळाचे दोन्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील रेसिपीचे पदार्थ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इतके बिस्किट आणि इतका पोह्याचा चिवडा झालाय जो मी डब्यामध्ये भरून ठेवते. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.